अगदी जाता जाता फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारं तवा कोळंबी किंवा कोळंबी फ्राय आपण बघणार आहोत. सो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये आणि बघूया याचं साहित्य. सगळ्यात आधी इथे मी कोळंबी स्वच्छ करून घेतलेले आहेत, फ्रेश ताजे ताजे कोळंबी. त्याच्यावरती हळद लाल तिखट लावून त्याला चांगलं मॅरिनेट करून घेतलं आणि त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला छान असं पसरवून घेतलं. तर मॅरिनेशनमध्ये मी काय वापरलेलं आहे, मॅरिनेशनमध्ये मी वापरलेलं आहे हळद, मीठ आणि लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. इतकेच पदार्थ मी इथे वापरलेले आहेत. आणि इथे बघा कोळंबी आपण तव्यावरती छान फ्राय करून घेत आहोत. शालो फ्राय करायचे आहेत, अगदी कमी तेलामध्ये मस्त हे फ्राय होतात. एक 2 ते 3 मिनटं आपण हे अशा एका साईडने भाजून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटानंतर याला एक एक करून परत. आणि आता आपण याला परतून घेऊया. एक एक करून असं कोळंबी जो आहे तो टर्न करून घ्यायचा. जसे जसे कोळंबी चांगले फ्राय होत जातात तसं तसं त्याचं एक सर्कल बन. आता याला दोन्ही बाजूनी तेलामध्ये शालो फ्राय करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण याला 2 ते 3 मिनटं असं फ्राय होऊ द्यायचं आहे. एकदा टर्न करून झालं की पुन्हा याला हलवायची गरज नसते. तुम्ही इथे बघू शकता कोळंबी छान फ्राय झालेले आहेत, अगदी श्रिंक झालेत किंवा आकसले गेलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता इथे. तर आता हे सगळे कोळंबी मी काढून घेते एका ताटामध्ये. आणि सगळे कोळंबी काढल्यानंतर याच तेलामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर साधारण एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. अगदी लालसर होईपर्यंत बारीक ते मध्यम गॅसवरती आपण कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया. तर याच्यामध्ये बघा मी अजूनपर्यंत कोणतेही मसाले घातलेले नाही आहेत, पण आपण कोळंबी याच्यामध्ये फ्राय केलेली आहे त्यामुळे याचा कलर थोडासा लालसर आलेला आहे. तर हा पूर्ण कांदा भाजून झाला की याच्यामध्ये आपण घालायचं आहे एक टोमॅटो. टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे बघा. आणि टोमॅटो आणि कांदा दोन्ही मिळून छान असं परतून घ्यायचं तव्यातच. अगदी कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी छान होते. आता कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे. आता यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे आलं आणि लसणीचं थोडीशी जाडसर वाटण केलेलं आहे मी, ते घालणार आहे. तर याच्यामध्ये बघा 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यांनी अर्धा इंच आलं असं मी ठेचून घेतलेलं आहे. थोडासा जाडसर कूट करून घेतलेला आहे. या जाडसर कुटामुळे याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते. आणि जर तुम्ही बघत असाल तर मी हे खूप लेट घातलेलं आहे, म्हणजे आपण तेलामध्ये हे फ्राय करून घेतलेलं नाही आहे, कारण आपल्याला त्याचा एक वेगळा अरोमा आपल्या रेसिपीला द्यायचा आहे म्हणून. तर हे सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया. आता कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट चांगली भाजली गेलेली आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट म्हणजेच साठवणीतला मसाला किंवा चटणी किंवा तुम्ही याला वर्षभरासाठी जो बनवलेला मसाला असतो काहीही तुम्ही म्हणत असाल ते घालायचं आहे. आणि जर तुम्ही फक्त लाल मिरची पावडर वापरत असाल तर याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे गरम मसाला वापरायचा आहे. हा आमचा साठवणीतला मसाला असतो, याच्यामध्ये सगळे मसाले अवेलेबल असतात. सो आम्ही फक्त हेच घालतो. आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपण छान फ्राय केलेले कोळंबी घालायचे. आता हे कोळंबी आपण पाण्यामध्ये न शिजवता दुधामध्ये शिजवणार आहोत. तर हे दूध म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं दूध नसून आपण हे शिजवणार आहोत नारळाच्या दुधामध्ये. तर याच्यामध्ये मी साधारण 1 वाटी नारळाचं दूध घालते आणि या दुधात आपण हे शिजवून घ्यायचं. आता मी याच्यावरती एक झाकण ठेवते. तर झाकण ठेवून आपण हे 5 मिनटं शिजू देऊया. मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता. आता 5 मिनटं छान शिजवल्यानंतर तुम्ही बघा नारळाच्या दुधामध्ये कोळंबी आपले छान शिजलेले आहेत आणि मस्त असे झणझणीत कोळंबी फ्राय किंवा कोळंबी तवा फ्राय तयार आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी करून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.